नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचे निकाल आज मंगळवारी जाहीर झाले. राज्यात एकूण 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालात अभ्यासात पुन्हा मुलांपेक्षा मुली वरचढ असल्याचे सिद्ध झाले. परभणी जिल्ह्याचा इयत्ता 10वीचा निकाल 89.24% लागला आहे. 10वीच्या परीक्षेत 9 विभागीय मंडळामधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले असून 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 94.10% अशी आहे. 9 विभागीय मंडळामधून एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातील 8,844 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.27% अशी आहे. सर्व विभागीय मंडळामधून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 96.14 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.31% इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83% जास्त आहे. 10वीच्या एकूण 24 विषयांचा निकाल 100% लागला आहे. तर 23,489 शाळांपैकी 7,924 शाळांचा निकाल 100% लागला आहे. राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.82% इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.78% लागला आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 94.81%, छत्रपती संभाजीनगर विभागातून 92.82% निकाल लागला आहे. परभणी जिल्ह्यातून 28,899 विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी 28,592 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यात 25,516 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परभणी जिल्ह्याचा 89.24% निकाल लागला आहे. संभाजीनगर विभागातून 1,85,704 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,83,957 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. 1,70,750 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मंडळाचा एकूण 92.82% निकाल लागला आहे. परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने शिक्षण मंडळामार्फत राज्यात 271 भरारी पथकाची नेमणूक केली होती. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळोवेळी भेटी देऊन पाहणी केली होती. मार्च 2024च्या इयत्ता 10वीचा निकाल 95.81% आणि फेब्रुवारी-मार्च 2025चा निकाल 94.10% इतका लागला आहे. त्यामुळे मार्च 2024च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च 2025चा निकाल 1.71% कमी लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून शाळेच्या स्वराज्य लक्ष्मण जाधव याने 100% गुण घेऊन राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रावीण्य श्रेणीत 115 तर 28 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले आहे. संस्कृत विषयात 6 तर विज्ञान विषयात एका विद्यार्थ्याने 100% गुण मिळवून शाळेच्या लौकिकात भर घातली आहे. सेलू तालुक्यातून 10वीच्या परीक्षेला नूतन विद्यालयाचे सर्वाधिक एकूण 501 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 440 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये पास श्रेणीत 69, द्वितीय श्रेणीत 129, प्रथम श्रेणीत 127 तर प्रावीण्य श्रेणीत तब्बल 115 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 28 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त अधिक गुण घेऊन विशेष प्रावीण्य मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया, उपाध्यक्ष DK देशमुख, सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बियाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक KK देशपांडे
आणि शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.